वेलकम स्टुडंट्स. आज आपण स्टडी करतोय 12th सायन्सचा मॅथमॅटिक्स पेपर फर्स्ट मधला पेअर ऑफ स्ट्रेट लाईन या चॅप्टर मधली एक्सरसाइज 4.2. तर चला सुरू करूया एक्सरसाइजला. एक्सरसाइज 4.2. तर एक्सरसाइज सुरू करायच्या पहिले आपण थोडंसं एक बेसिक रिव्हिजन घेऊया. ax² प्लस 2hxy प्लस by² इज इक्वल टू 0. हे याला आपण काय म्हणतो? इट इज अ होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2. तर याच्यामध्ये आपण दोन कन्सेप्ट शिकलो आहोत बघा. अँगल बिटवीन द लाईन्स. तर अँगल बिटवीन लाईन्स मध्ये एक कन्सेप्ट आहे. जर याच्यामधल्या ज्या दोन्ही लाईन्स आहेत त्या जर परपेंडिक्युलर टू इच अदर असतील, म्हणजे त्या दोन्ही लाईन जर परपेंडिक्युलर असेल, देन दे फॉलो the condition a plus b is equal to 0. That means this value and this value, addition of this value is 0. And if these lines are coincides, that means they are parallel. जर त्या कोइन्साइड होत असेल तर त्या कंडिशन फॉलो करतात h² इज इक्वल टू ab. ठीक आहे. ह्या कन्सेप्टचा आज आपल्याला ह्या जी एक्सरसाइज 4.2 आहे त्याच्यामध्ये ह्या कन्सेप्टचा आपल्याला यूज होणार आहे की जर ह्या होमोजिनियस इक्वेशन मधल्या ज्या दोन लाईन असतात तर त्या जर परपेंडिक्युलर असेल then they follow the a plus b is equal to 0, and if these lines are coincides then they follow h² minus ab is equal to 0. ओके. तर बघा आपण आपला पहिला क्वेश्चन सॉल्व करूया. ठीक आहे. तर फर्स्ट क्वेश्चन काय आपला? शो दॅट द लाईन्स रिप्रेझेंटेड बाय 3x² minus 4hx minus 3y² are perpendicular टू इच अदर. म्हणजे ह्यामधल्या ज्या लाईन्स असतील त्या परपेंडिक्युलर आहे असं शो करायचं. आत्ताच सांगितल्याप्रमाणे कम्पेअर 3x² minus 4xy minus 3y² is equal to 0. ही लाईन काय करायची? कम्पेअर करायची. कोणाबरोबर? कम्पेअर विथ स्टँडर्ड लाईन. काय स्टँडर्ड लाईन? ax² प्लस 2hxy प्लस by² इज इक्वल टू 0. याच्याबरोबर कम्पेअर केलं तर आपल्याला काय मिळणार आहे? a इज इक्वल टू 3, 2h इज इक्वल टू -4 and b is -3. आपल्याला शो करायचंय दी लाईन्स आर परपेंडिक्युलर टू इच अदर ना. a प्लस b इज इक्वल टू 3 आणि इथे b ची व्हॅल्यू काय? -3. 3 minus 3 that is 0. Therefore the lines satisfies the condition. Which condition? a plus b is equal to 0. Therefore the lines represented by 3x² minus 4xy minus 3y² is equal to 0 are perpendicular to each other. किती सोपं होतं? अगदी सोपं एक्झाम्पल आहे. फक्त आपण काय केलं की ही जी गिव्हन लाईन होती तिला आपण आपल्या होमोजिनियस स्टँडर्ड लाईन बरोबर कम्पेअर केलं. a, 2h आणि b च्या व्हॅल्यू लिहिल्या. आता परपेंडिक्युलर आहे म्हणजे आपल्याला शो करायचं a प्लस b 0 आणि ते इथे शो होतंय, सॅटिस्फाय होतंय म्हणून त्या लाईन काय? परपेंडिक्युलर. सिमिलरली आपण सेकंड एक्झाम्पल सॉल्व्ह करूया आणि याच्यात काय करायचंय? शो दॅट दी लाईन्स आर कोइन्सिडंट, म्हणजे त्या लाईन कोइन्साइड करतात हे आपल्याला शो करायचंय. मग ही लाईन आपण पुन्हा कम्पेअर करू. तर कम्पेअर x² प्लस 6xy प्लस हा g नाहीये, हा 9 आहे, 9y² इज इक्वल टू 0.
आता याला जर आपण कम्पेअर केला कशाबरोबर, कम्पेअर विथ स्टँडर्ड इक्वेशन हे ax² प्लस 2hxy प्लस by² इज इक्वल टू 0 कम्पेअर केलं. काय मिळतात व्हॅल्यू, a ची व्हॅल्यू मिळाली बघा 1, 2h ची व्हॅल्यू मिळाली 6 आणि b ची व्हॅल्यू मिळाली आहे 9. ठीक आहे. आता कोइन्साइड साठी मी सांगितलं होतं की काय कंडिशन आहे, तर कंडिशन आहे h² इज इक्वल टू ab. असं जर सॅटिस्फाय होत असेल तर आपण काय म्हणणार की त्या लाईन कोइन्साइड करतात. तर बघा हेच आपण असंही लिहू शकतो, h² मायनस ab इज इक्वल टू 0. मग बघा h ची व्हॅल्यू काय, h ची व्हॅल्यू येईल 3. ओके, 3² मायनस ab इज इक्वल टू 0. सॉरी, हे 0 येते की नाही हे आपल्याला प्रूव्ह करायचं. ठीक आहे. तर बघा ही व्हॅल्यू काय येते, 3² दॅट इज 9, 9 मायनस 9 विच इज इक्वल टू 0. म्हणजेच आपल्याला हे प्रूव्ह झालंय की h² मायनस ab इज इक्वल टू 0. हे काय झालं, प्रूव्ह झालं. मग हेच आपल्याला लिहायचंय. पुन्हा हे आपण कट करून घेऊ हवं तर. ठीक आहे. द लाईन सॅटिस्फाईज द कंडिशन, the line satisfies the condition, which condition, h² minus ab is equal to 0. असं जर असेल तर आपण म्हणू the lines represented by x² plus 6xy plus 9y² is equal to 0 are coincident. ओके. तर फक्त ही जी कंडिशन जर सॅटिस्फाय झाली तर त्या काय, तर कोइन्सिडेंट. ठीक आहे. तर आपण चला पुढच्या क्वेश्चन कडे जाऊ. क्वेश्चन नंबर 3. आपला क्वेश्चन नंबर 3 कडे जाऊ. क्वेश्चन नंबर 3 मध्ये काय सांगितलंय, फाइंड द व्हॅल्यू ऑफ k if the line represented by this are perpendicular to each other आहे ते. तर बघा क्वेश्चन नंबर 3 पण ह्याच वेने आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. जसं आपण आधीचे 2 क्वेश्चन सॉल्व्ह केले अगदी तसंच, की याला काय करणार, ह्या इक्वेशनला kx² सॉरी पहिले आपण लिहूया कम्पेअर kx² प्लस 4xy minus 4y² is equal to 0 with काय ते स्टँडर्ड इक्वेशन, ax² प्लस 2hxy प्लस by² इज इक्वल टू 0. याच्या बरोबर कम्पेअर करायचं. कम्पेअर केल्यानंतर a ची व्हॅल्यू मिळेल, a इज k, देन 2h इज 4 अँड b इज मायनस 4. ठीक आहे. आता काय करायचंय की शो करायचं दे आर परपेंडिक्युलर. सॉरी, के ची व्हॅल्यू फाइंड करायची आणि त्या लाईन दिल्या परपेंडिक्युलर. ओके. गिवन दॅट किंवा गिवन म्हणा, गिवन दी लाईन्स आर परपेंडिक्युलर. त्या लाईन काय तर परपेंडिक्युलर आहे. मग परपेंडिक्युलर असेल तर ते कंडिशन सॅटिस्फाय करतात. ए बी इज इक्वल टू 0. ए ची व्हॅल्यू काय आहे k प्लस b ची व्हॅल्यू -4 इज इक्वल टू 0. देअरफॉर व्हॅल्यू ऑफ k इज, हा -4 इकडे गेला तर तो झाला +4 अँड द व्हॅल्यू ऑफ k इज 4 अँड हेन्स वी सॉल्व द इक्वेशन. अगदी सोपं होतं. 1 मार्कासाठी विचारलं जाईल असं छोटासा क्वेश्चन आहे. जस्ट कम्पेअर करायचं आणि सॉल्व. तर बघा पुढचा क्वेश्चन नंबर 4. आता क्वेश्चन नंबर 4 मध्ये काय सांगितलंय, फाइंड द मेजर ऑफ अॅक्यूट अँगल बिटवीन द लाईन्स. आपल्याला अॅक्यूट अँगल काढायचा आहे लाईन्स मधला. तर पहिले इथे सांगते बघा तुम्हाला फॉर्म्युला काय तर तो, तर 2 लाईन मधला अॅक्यूट अँगल काढण्याचा फॉर्म्युला आहे tan θ इज इक्वल टू मॉड्युलस ऑफ 2 टाइम्स √h² मायनस ab अपॉन a प्लस b. ठीक आहे. हा फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला यूज करून आपल्याला क्वेश्चन नंबर 4 पूर्ण सॉल्व्ह करायचा आहे. मग बघा क्वेश्चन नंबर 4 मधला पहिला घेऊ आपण सब क्वेश्चन. काय दिलंय, 3x² मायनस, मग याला पण काय करायचं स्टँडर्ड इक्वेशन बरोबर कम्पेअर करायचं. कम्पेअर
compare 3x² minus 4 into root 3xy plus 3y² is equal to 0 with कशाबरोबर कंपेअर करणार तर ax² plus 2hxy plus by² is equal to 0 and hence we get the value of a. Value of a is 3, value of 2h is minus 4 root 3 and value of b is 3. ठीक आहे. आता आपल्याला फाइंड करायचं आहे acute angle. तर असं लिहा, let theta be the acute angle between lines. तर काय ते फॉर्म्युला tan हाच फॉर्म्युला आहे, आपण कॉपी करून घेऊ. ठीक आहे. तर हा झाला फॉर्म्युला. बघा, तर फॉर्म्युला लिहिला. मग tan of theta is equal to व्हॅल्यू फक्त पुट करणार 2 times अंडर रूट h ची व्हॅल्यू काय, सॉरी इथे 2h ची व्हॅल्यू दिलेली, आपल्याला h पाहिजे म्हणजे हा 2 काय करावा लागेल, इथे डिवाइड करावा लागेल. 2 ने जर डिवाइड केलं, इथे जर समजा या 2 ने इथे आपण काय करून टाकलं, जर डिवाइड करून टाकलं तर आपल्याला काय मिळणार आहे, या 2 ने इकडे 2 1 जा 2 2 2 जा 4 म्हणजे -2 रूट 3 म्हणून h ची व्हॅल्यू झाली -2 रूट 3 its square minus value of a is 3, value of b is also 3 divided by 3 plus 3. तर बघा हे काय अंडर इन मॉड्युलस 2 times इन स्क्वेअर रूट. आता याचं स्क्वेअर रूट -2 चा स्क्वेअर होईल 4 आणि 3 रूट 3 होईल कॅन्सल म्हणजे हे झालं 3 आणि 3 3 जा 9 and divided by 3 plus 3 is 6. ह्या 2 ने इकडे डिवाइड करता येईल, 2 1 जा 2 2 3 जा 6 म्हणजे हे असं होईल. बघा इन मॉड्युलस 4 3 जा 12 minus 3 12 minus 9 that is 3 म्हणजे ही व्हॅल्यू झाली √3/3. ठीक आहे. हेच आपण सिम्प्लिफाय करून असंही लिहू शकतो, √3 ला आपण √3 आणि ह्या 3 ला √3 into √3 असं लिहू शकतो आणि हा √3 गेट कॅन्सल अँड वी गेट द आन्सर 1/√3. याचा मॉड्युलस जरी काढून टाकला तरी चालणार आहे, कारण काय होतं की मॉड्युलस जरी काढला आपण तरी व्हॅल्यू काय येणार आहे, बघा पॉझिटिव्हच येणार आहे. म्हणून काय झाला, tan of theta is equal to 1/√3. आता टॅनच्या कुठल्या अँगलला व्हॅल्यू ही 1/√3 येते, तर tan 30 ला व्हॅल्यू काय 1/√3. Therefore tan of 30 degree is 1/√3 आणि हे दोन कम्पेअर केलं तर काय मिळणार आहे आपल्याला, tan of 30 आपल्याला काय मिळेल इक्वेशन की थीटा इज इक्वल टू 30 डिग्री म्हणजे थीटाची व्हॅल्यू काय झाली तर 30 डिग्री. हे झालं आपलं रिक्वायर्ड सोल्युशन. हे आहे आपलं रिक्वायर्ड सोल्युशन. बघा इथे सगळं सोल्युशन दिले, आपण थीटाची व्हॅल्यू पुट केली जस्ट आणि ही जी व्हॅल्यू होती इथे आपण फक्त सिम्प्लिफाय केलं आणि हे आपल्याला सोल्युशन मिळालं. ह्याचप्रमाणे आपल्याला उरलेले ही क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. तर क्वेश्चन नंबर 2 बघा. तर क्वेश्चन नंबर 2 काय दिलाय, तो दिलाय 4x² plus 5xy plus 4y² is equal to 0. आता हे पण काय करायचं, कंपेअर 4x² plus 5xy plus 4y² is equal to 0 with x² plus 2hxy प्लस by² इज इक्वल टू 0. याच्याबरोबर कम्पेअर केलं. ठीक आहे. याच्याबरोबर कम्पेअर केल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे, a ची व्हॅल्यू a इज 4, 2h इज 5
and B is 4. Therefore we get the value and आपल्याला पुढे काय करायचं आहे, थिटा फाइंड करायचं आहे. हे कॉपी करून घेऊ आपण ॲज इट इज. कॉपी झालं. आता बघा tan of theta is equal to in modulus 2 times h. आता h ची व्हॅल्यू काय आहे, 5/2. that is 5/2 its square minus a आणि b दोघांची व्हॅल्यू 4 into 4. ठीक आहे. डिवायडेड बाय a plus b that is 4 plus 4. हे झालं 4 plus 4. ठीक आहे. हे काय होईल, इन मॉड्युलस 2 times under root 5 चा स्क्वेअर 25, 4 चा स्क्वेअर 2 चा स्क्वेअर 4 minus 4 4 जा 16. एक मिनिट. हा जो क्वेश्चन आहे तुमच्या टेक्स्टबुक मध्ये रॉंग झालाय. इथली 4 ची व्हॅल्यू आपल्याला चेंज करावी लागणार आहे. तो प्रिंटिंग मिस्टेक आहे. इथे 4 न घेता इथे 1 घ्यायचंय. ठीक आहे. 4 ची व्हॅल्यू इथे 1 करा, कारण तुमच्या टेक्स्टबुक याचा आन्सर येणार नाही तसं. इथे 1 करा तर इथे पण काय होणार आहे, चेंज होईल सगळ्या व्हॅल्यूज. ठीक आहे. हे झालं 4 into 1, 4 plus 1. हे झालं 4. ठीक आहे. आणि इथे 4 plus 1 5. हा क्वेश्चन मॉडिफाय आहे, तेवढं समजून घ्या. 2 into in bracket 25 minus 4 4 जा 16 upon 4 divided by 5. ठीक आहे. तर हे असं लिहिता येईल बघा, 2 times under root 25 minus 16 that is 9/4. हे झालं 9/4 divided by 5. आता याचं जर स्क्वेअर रूट घेतला आपण, याचं जर काय केलं आपण, स्क्वेअर रूट घेतला, स्क्वेअर रूट जर घेतला तर काय मिळतंय बघा, 2 times 3 into 2 divided by 5. हा 2 कॅन्सल झाला. हे सगळं स्क्वेअर रूट मध्ये मॉड मध्ये आहे, म्हणजे 3/5 मॉड्युलस ऑफ 3/5 ही झाली टॅन ऑफ थिटाची व्हॅल्यू. आणि आता अशी व्हॅल्यू कुठल्याच टॅनच्या अँगलला येत नाही, म्हणून आपण काय करू, इनवर्स फंक्शन दोन्हीकडे अप्लाय करू आणि आपल्याला मिळेल थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ 3/5. हे जस्ट इनवर्स, टेक अ इनवर्स फंक्शन ऑन दी बोथ साइड अँड वी गेट द व्हॅल्यू ऑफ टॅन थिटा. थिटा इज टॅन इनवर्स ऑफ 3/5. अशा प्रकारे हा क्वेश्चन नंबर 2 पण आपण काय केलाय बघा, सॉल्व्ह केलाय. ठीक आहे. तर आपण काय करूया, आपल्या पुढच्या क्वेश्चन कडे जाऊया. सेम ह्याच मेथडने क्वेश्चन नंबर 4 मधला आपल्याला 3 and 4 सॉल्व्ह करायचं. आता क्वेश्चन नंबर 3 आहे. 3 काय, 2x square plus 7xy plus 3y square is equal to 0. ठीक आहे. अगेन कम्पेअर विथ, आता यालाच कम्पेअर करायचं आहे ना, मी compare this equation with standard equation, which is standard equation ax square plus 2hxy plus by square is equal to 0. याच्या बरोबर कम्पेअर केलं, then we get the value of a is 2, 2h is 7 and b is 3. तर b ची व्हॅल्यू काय, b ची व्हॅल्यू मिळेल 3. ठीक आहे. therefore let theta be an acute angle between lines. आणि तो कशाने फाइंड करतो आपण, tan theta is equal to modulus 2 times under root h square minus ab upon a plus b. ठीक आहे. तर बघा, मॉड्युलस 2 times अंडर रूट, याची व्हॅल्यू झाली 7/2, 7/2 इट्स स्क्वेअर मायनस a इज 2, b इज 3 डिवायडेड बाय 2 plus 3.
2 plus 3. Therefore, we get in modulus 2 times under root 7 square is 49 upon 4 minus 3 to the 6 divided by 3 plus 2, that is 5, which is equal to 2 plus 2 into under root 49 minus 24 divided by 4. 6 4 जा 24 divided by 4. ही सगळी व्हॅल्यू स्क्वेअर रूट मध्ये आहे. त्याच्यानंतर डिवायडेड बाय 5. मॉड्युलस कंप्लीट. दिस इज इक्वल टू इन मॉड्युलस 2 टाइम्स स्क्वेअर रूट ऑफ. आता 49 minus 24 which is equal to 25 divided by 4 divided by 5. आता याचं स्क्वेअर रूट जर काढलं तर 5/2 येईल. म्हणजे इन मॉड्युलस 2 into 5/2 divided by 5. 2 get cancel and we get the value modulus of 5/5. Again it's cancel and we get the value 1. आता आपल्याला माहिती आहे की tan ची 1 ही व्हॅल्यू कुठल्या अँगलला येते, तर tan of theta is 1 and 1 ही व्हॅल्यू tan of 45 डिग्री. 45 डिग्रीला काय असतो, अँगल 1 असतो. अँड हेन्स वी गेट थिटा इज 45 डिग्री. थिटाची व्हॅल्यू आपण काय फाइंड केली आहे मग, 45 डिग्री. ठीक आहे. तसंच आता आपण आपल्याला हे जे सेकंड क्वेश्चन दिलाय हा फोर्थ क्वेश्चन दिलाय तो सॉल्व्ह करायचा आहे आपल्याला. तर बघा फोर्थ क्वेश्चन जो आहे त्याच्यामध्ये फक्त आता इथे कोइफिशियंट जरा वेगळे दिलेत. तर आता आपण काय करू, कम्पेअर करताना इथे जो ए एच बी दिला होता, इथे ऑलरेडी ए बी आणि एचच्या व्हॅल्यू दिल्यात. त्याच्यामुळे आपण यांना काय करू, इथे मॉडिफाय करताना याला कॅपिटल कन्सिडर करू. मग बघा ह्या फोर्थ क्वेश्चनला कम्पेअर ए स्क्वेअर मायनस 3b ए स्क्वेअर मायनस 3b स्क्वेअर x square plus 8abxy plus b square minus 3a square y square is equal to 0. याला काय करायचंय, कम्पेअर. कशा बरोबर, तर आता हे इक्वेशन थोडंसं वेगळं लिहू. ax square plus 2hxy प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू 0. हे असं का लिहिलं, कारण याच्यात ए बी दिलंय म्हणून. मग आपल्याला आता व्हॅल्यू काय मिळणार आहे की कॅपिटल ए ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला ए स्क्वेअर मायनस 3b स्क्वेअर. 2h ची व्हॅल्यू मिळाली 8ab आणि तसंच बी ची व्हॅल्यू मिळाली आहे बी स्क्वेअर मायनस 3a स्क्वेअर. ठीक आहे. आता बघा आपण काय करू, हे जे सिम्प्लिफिकेशन आहे ते थोडंसं सिम्प्लिफाय इथेच करून घेऊ आणि मग नंतर फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू टाकू. तर बघा नाव अंडर रूट. आता ह्या स्मॉल एचच्या ऐवजी आपण कॅपिटल लिहिणार आहे कारण इथे आपण कॅपिटल घेतलाय. मग एच स्क्वेअर मायनस ए बी ही व्हॅल्यू आपण आत्ताच फाइंड करून घेऊ आणि मग फॉर्म्युलात पुट करू. एच म्हणजे काय येईल, हा 2 इकडे डिवाइड झाला तर 4ab येईल. म्हणजे 4ab स्क्वेअर मायनस व्हॅल्यू ऑफ ए इज दिस. म्हणजे व्हॅल्यू काय बघा, ए स्क्वेअर मायनस 3b स्क्वेअर आणि इंटू बी स्क्वेअर मायनस 3a स्क्वेअर. ठीक आहे. मग अजूनही सोपं करायचं असेल ना तर स्क्वेअर रूट पण काढून टाका. आपण नंतर स्क्वेअर रूटचा यूज करू, म्हणजे काय होईल अजून आपल्याला सिम्प्लिफाय करायला सोपं जाईल. तर बघा याची व्हॅल्यू झाली 16a स्क्वेअर बी स्क्वेअर मायनस. ठीक आहे. आता काय करूया, ह्या दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन काय होईल बघा, a स्क्वेअर बी स्क्वेअर मायनस 3a रेस टू 4 मायनस हे होईल मायनस 3b रेस टू 4 मायनस मायनस प्लस 3 3 जा 9 9a स्क्वेअर बी स्क्वेअर. ठीक आहे.
आता पुन्हा या मायनस साईनने आतमध्ये मल्टिप्लाय करून टाकू. 16a² b², मायनस मायनस प्लस झाला. 3a⁴ प्लस 3b⁴ प्लस प्लस नाही होणार, मायनस होईल, मायनस 9a² b². ओके, आता हा 16 मायनस a² b², 16 मायनस a² b² किती झाला? 15. आणि 15 मायनस 9 म्हणजे हे -1 आणि हे -9 -10 झालं. -10 प्लस 16 झाला 6, म्हणजे ही व्हॅल्यू झाली 6a² b². आणि आता ह्या उरलेल्या दोन व्हॅल्यू प्लस 3a⁴ प्लस 3b⁴, याला थोडंसं रिअरेंज करू आपण. म्हणजे a ची व्हॅल्यू आधी, नंतर 6a² b² प्लस 3b⁴, यामधून 3 कॉमन घेता येईल. 3 कॉमन जर घेतलं तर ब्रॅकेटमध्ये राहिलं a⁴ प्लस 2a² b² प्लस b⁴. आणि हा काय झाला? हा कम्प्लीट स्क्वेअर झाला. कुणाचा कम्प्लीट स्क्वेअर झाला? तर हा झाला a² प्लस b² याचा कम्प्लीट स्क्वेअर. आणि ही व्हॅल्यू मिळाली आपल्याला h² मायनस ab ची. म्हणजे आता आपण इतकं सॉल्व्ह केलंय. आता जर याचं दोन्ही बाजूला स्क्वेअर रूट घेतलं तर काय होईल बघा. टेकिंग स्क्वेअर रूट h² मायनस ab, याचा स्क्वेअर रूट जर घेतला तर √3 येईल. आणि याचा स्क्वेअर रूट घेतला तर स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होईल आणि आपल्याला मिळेल a² प्लस b². ठीक आहे, ही इथपर्यंतची व्हॅल्यू आपण सॉल्व्ह केली. आपल्याला फाइंड करायचं आहे tan θ. आता आपण काय करूया, अजून सिम्प्लिफाय करण्यासाठी ab ची पण व्हॅल्यू फाइंड करून घेऊ. मग a प्लस b काय असेल? a ची व्हॅल्यू काय होती? a² मायनस 3b² आणि b ची व्हॅल्यू काय होती? b² मायनस 3a². ठीक आहे, तर हे काय झालं? a² मायनस 3a² झाला, मायनस 2a² आणि हे झालं मायनस 2b². म्हणजेच -2 जर कॉमन घेतला तर हे आलं a² प्लस b². ठीक आहे, आता ही व्हॅल्यू मिळाली, ही व्हॅल्यू मिळाली. तर मग let theta be an acute angle between lines. तर काय तो फॉर्म्युला? tan theta is equal to modulus 2 times under root. आता आपल्याला h² मायनस ab असा फॉर्म्युला लिहायचा आहे. डिवायडेड बाय a प्लस b. ऑलरेडी आपण ज्या व्हॅल्यू फाइंड करून ठेवल्यात, हे बघा, ही व्हॅल्यू फाइंड करून ठेवली आपण, ही आणि हे. ठीक आहे, इथे आपण काय करणार आहे? ह्या व्हॅल्यू पुट करणार. ठीक आहे, बघा, 2 टाइम्स अंडर √a² मायनस हे काय आलंय? √3a² प्लस b². आणि डिनॉमिनेटरला काय? ही व्हॅल्यू -2a² प्लस b². ठीक आहे, आता ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू झाली कॅन्सल. हा 2 आणि हा 2 पण झाला कॅन्सल. आणि आपल्याला फक्त मिळालंय मॉड्युलस ऑफ -√3. आणि मॉड्युलसमुळे काय होतं की मायनसचं पण साईन काय होऊन जातं? प्लस होऊन जातं. अँड वी गेट tan θ इज इक्वल टू √3. tan θ इज √3 अँड वी नो द व्हॅल्यू ऑफ √3. tan √3 व्हॅल्यू कधी असते? ही व्हॅल्यू कधी असते? तर ही असते 60 डिग्रीला. tan 60 असतो √3 अँड हेन्स वी गेट द व्हॅल्यू θ इज 60 डिग्री. वी गेट द व्हॅल्यू θ इज 60 डिग्री. बघा, हे झालं सगळं सोल्युशन. अगदी सोपं होतं. फक्त याच्यामध्ये याचे जे कोएफिशियंट्स होते ते असे आपल्याला युज्युअल दिलेले नव्हते, ते एबीच्या फॉर्ममध्ये होते. म्हणून आपण जे स्टँडर्ड इक्वेशन आहे त्याच्यामध्ये कॅपिटल ए कॅपिटल बीचा यूज केला. आणि ह्या टर्म इथे टाकून जर सिम्प्लिफाय केलं असतं तर आपलं एक्झाम्पल थोडंसं लेंदी किंवा ते सॉल्व्ह करायला क्लिष्ट झालं असतं. म्हणून काय केलं तर ह्या h² मायनस ab ची व्हॅल्यू पहिले फाइंड करून घेतली, ab फाइंड करून घेतला आणि मग फॉर्म्युलामध्ये टाकलं, जेणेकरून आपल्याला सिम्प्लिफाय करायला
करायला काय होतं, सोपं होऊन जातं. ठीक आहे, तर असा क्वेश्चन नंबर 4 पण कम्प्लीट झाला. क्वेश्चन नंबर 4 मधला 4 पण कम्प्लीट झालाय. आता आपले राहिले 3 क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 4 आपला कम्प्लीट झाला. आता राहिला आपला क्वेश्चन नंबर 5. तर क्वेश्चन नंबर 5 काय बघा, फाइंड द कंबाईन इक्वेशन find the combined equation of the line passing through the origin मधून पास होणाऱ्या and which making an angle 30 degree with the line 3x plus 2y minus 11 is equal to 0. मग आता क्वेश्चन आधी समजून घ्या. आपल्याला कंबाईन इक्वेशन फाइंड करायचंय. काय फाइंड करायचंय, कंबाईन इक्वेशन. ज्यावेळेस कंबाईन इक्वेशन फाइंड करायचं असेल त्यावेळेस आपल्याला 2 इक्वेशन असले पाहिजे. त्या 2 इक्वेशनचं मल्टिप्लिकेशन केलं की आपल्याला मिळते कंबाईन इक्वेशन. ठीक आहे, तर आता आपण काय करणार, ते 2 इक्वेशन पहिले फाइंड करणार. आता याच्यावरून जे इन्फॉर्मेशन दिली ना त्यावरून आपल्याला काय काय सिम्प्लिफाय करता येईल, काय काय फाइंड करता येईल ते लिहून घ्यायचं. आता ही जी लाईन दिली आहे ह्या लाईन वरून आपल्याला याचा स्लोप लिहिता येईल. ठीक आहे, तर मग आपण काय लिहिणार, दी स्लोप ऑफ लाईन 3x plus 2y minus 11 is equal to 0. या लाईनचा स्लोप म्हणजे -a/b. इथे a ची व्हॅल्यू आहे 3 आणि b ची व्हॅल्यू आहे 2. म्हणजे तो काय येईल, द स्लोप ऑफ द लाईन दिस इज -a/b, दॅट इज -3/2. हा झाला याचा स्लोप. मग याला आपण थोडक्यात याला म्हणू therefore m1, ह्या स्लोपला म्हणू आपण m1 इज -3/2. ठीक आहे, एका लाईनचा स्लोप आपल्याला मिळाला. आता दुसरी जी लाईन आहे त्यांनी काय सांगितलंय की वन ऑफ दी लाईन पासिंग थ्रू द ओरिजिन अँड मेकिंग अँड अँगल 30 डिग्री. ह्या लाईन बरोबर 30 डिग्रीचा अँगल करणारी ती लाईन आहे. तर मग त्या लाईनचा स्लोप काय असेल, तर लेट यम, आपण त्याला यम कन्सिडर करू. यम बी द स्लोप ऑफ वन ऑफ द लाईन्स मेकिंग an angle of 30 degree with 3x plus 2y minus 11 is equal to 0. याच्या बरोबर 30 डिग्रीचा अँगल करणाऱ्या त्या लाईनचा स्लोप यम आहे असं आपण कन्सिडर करू. मग आता हे बघा, हा m1 मिळाला, हा m मिळाला. तर आपण m आणि m1 म्हणजे ह्या 2 लाईन झाल्या बघा. ही एक लाईन झाली आणि ही एक लाईन झाली. तर आपण 11th मध्ये एक फॉर्म्युला शिकलोय बघा, tan of theta is equal to m1 minus m2 is equal to 1 upon m1 plus m2. हा फॉर्म्युला आपण 11th मध्ये शिकलोय. कशासाठी आहे की स्लोप ऑफ दी लाईन किंवा अँगल ऑफ दी लाईन बिटवीन अॅक्यूट अँगल बिटवीन द 2 लाईन, त्याच्यासाठी हा फॉर्म्युला होता. आता इथे m1 ची व्हॅल्यू घ्यायची m आणि m2 ची व्हॅल्यू घ्यायची m1 आणि ह्या व्हॅल्यू जर इथे रिप्लेस केल्या तर आपल्याला काय मिळते बघा, tan थीटा, थोड्या वेळ थीटा लिहिते, tan ऑफ थीटा अंडर रूट m मायनस m1, फॉर्म्युला मी चेंज लिहिते हा बघा, 1 प्लस m डॉट m1. ठीक आहे, आणि थीटा काय आहे आता इथे 30 डिग्री, म्हणजे tan ऑफ 30 डिग्री इज इक्वल टू 1 मॉड्युलस ऑफ m. m ची व्हॅल्यू आपल्याला माहिती नाही, ती आपल्याला फाइंड करायची. मायनस m1 किती आहे, तर तो आहे 3/2, मायनस मायनस होऊन जाईल प्लस 3/2 डिवायडेड बाय 1 प्लस m इंटू मायनस ऑफ 3/2 मायनस ऑफ 3/2. ठीक आहे, tan 30 किती असतो, तर tan 30 आहे 1/√3, म्हणजे ही व्हॅल्यू आपण अशी रिप्लेस करू 1/√3 इज इक्वल टू इन मॉड्युलस. आता हे क्रॉस मल्टिप्लिकेशन जर केलं तर 2m प्लस 3 डिवायडेड बाय 2 असं लिहूया. आणि डिनॉमिनेटरला काय येईल, 2
मायनस 3m डिवायडेड बाय 2. आता हा 2 आणि हा 2 होऊन जाईल कॅन्सल आणि आपल्याला काय मिळेल एक मिनिट. तर बघा 1/√3 is equal to in modulus 2m plus 3 divided by काय मिळाली व्हॅल्यू 2 minus 3m. ठीक आहे. आता पुन्हा काय करता येईल तर या दोन्ही साईडचा हे मॉड्युलस कारण ह्या व्हॅल्यू पॉझिटिव्हच असणार आहे तर हे मॉड्युलस काढून टाकलं तरी चालेल. मग आपण काय करू स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड साइड्स दोन्ही साइडचं जर स्क्वेअर घेतलं तर याचा स्क्वेअर काय येईल 1/3 √3चा स्क्वेअर जर केला तर तो 3 होऊन जाईल आणि याचा जर स्क्वेअर केला तर 2m plus 3 डिवायडेड बाय 2 minus 3m इट्स स्क्वेअर. ठीक आहे. मग न्यूमरेटरचा स्क्वेअर घ्या डिनॉमिनेटरचा स्क्वेअर घ्या आणि मग स्क्वेअर करून आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करून सिम्प्लिफाय करायचे म्हणजेच 1/3. आता याचा स्क्वेअर डायरेक्ट लिहिते 4m स्क्वेअर प्लस 3 2 जा 6 6 2 जा 12 म्हणजे 12m. ठीक आहे. प्लस 3 चा स्क्वेअर 9 डिवायडेड बाय 2 स्क्वेअर इज 4 मायनस 3 2 जा 6 6 2 जा 12 मायनस 12m. 3m चा स्क्वेअर झाला 9m स्क्वेअर. ठीक आहे. ही व्हॅल्यू झाली न्यूमरेटर ही डिनॉमिनेटर. आता क्रॉस मल्टिप्लाय करू म्हणजे हे झालं 4 minus 12m plus 9m स्क्वेअर इज इक्वल टू 3 ने इकडे मल्टिप्लाय केलं तर 4 3 जा 12m स्क्वेअर प्लस 12 3 जा 36 9 3 जा 27. ठीक आहे. आता ह्या व्हॅल्यू इकडे न्या किंवा ह्या इकडे न्या तुमच्या मनावर. मी ह्या व्हॅल्यू इकडे घेऊन जाते आणि आपल्याला काय मिळणार आहे बघा 12m स्क्वेअर प्लस 36m प्लस 27 मायनस 9m स्क्वेअर प्लस 12m मायनस 4 इज इक्वल टू 0. म्हणजे ही जी प्लस व्हॅल्यू होती ती मायनस झाली मायनसचा प्लस झाला आणि प्लसचा मायनस झाला. आता 12 मधून 9 गेलं म्हणजे झाला 3m स्क्वेअर. 36 मधून 12 गेलं म्हणजे हे आलं 24. नाही सॉरी हे ऍड होणार आहे हे होईल 48m 48 आणि ह्या 27 मधून हा 4 गेला तर हे राहिलं 23 इज इक्वल टू 0. ठीक आहे. ही व्हॅल्यू झाली 23. आता हे जे इक्वेशन मिळालंय हे एमच्या फॉर्ममध्ये मिळालं आणि आपल्याला जे माहिती आहे बघा की एमच्या फॉर्ममध्ये आपल्याला माहिती असलेलं इक्वेशन काय आहे am स्क्वेअर प्लस am स्क्वेअर प्लस 2hm प्लस b इज इक्वल टू 0 आणि ह्या इक्वेशनला आपण म्हणतो ऑक्झिलरी इक्वेशन. जे एमच्या फॉर्ममध्ये मिळतं ते आपण त्याला काय म्हणतो ऑक्झिलरी इक्वेशन. म्हणून हे जे मिळालंय हे काय मिळालंय आपल्याला तर ऑक्झिलरी इक्वेशन. आणि हे ऑक्झिलरी इक्वेशन कुणाचं आहे जे आपल्याला गिव्हन दिलंय जे फाइंड करायचंय त्याचं म्हणजे जी लाईन जिचं कंबाईन इक्वेशन आपल्याला फाइंड करायचंय तिचं हे ऑक्झिलरी इक्वेशन मिळालंय. मग या ऑक्झिलरी इक्वेशन वरून जर आपल्याला होमोजिनियस इक्वेशन काढायचं असेल तर आपण काय करणार तर एम ची व्हॅल्यू रिप्लेस करणार. कशाने रिप्लेस करणार तर y/x ने रिप्लेस करणार. कशाने रिप्लेस करणार तर y/x ने रिप्लेस करणार. तर मग इथे लिहा थोडंसं थेरॉटिकल लिहू आपण म्हणजे समजायला सोपं जातं. तर बघा काय लिहिणार दिस इज अन ऑक्झिलरी इक्वेशन. दिस इज अन ऑक्झिलरी equation of two lines and their joint equation किंवा आपण त्याला and their joint equation म्हणजे त्याला आपण combined equation म्हणतो and their combined equation is obtained by putting
m इज इक्वल टू y बाय x. मग याच्यामध्ये जिथे जिथे m आहे तिथे y बाय x टाका. मग काय होईल बघा, जर m ची व्हॅल्यू आपण y बाय x टाकली तर आपल्याला काय मिळणार आहे, 3y बाय x स्क्वेअर प्लस 48y बाय x प्लस 23 इज इक्वल टू 0. थ्रू आउट आपण x हे काय झालं, 3y स्क्वेअर x स्क्वेअर प्लस 48y अपॉन x प्लस 23 इज इक्वल टू 0. एक्स स्क्वेअरने काय करू, सगळीकडे म्हणजे सगळ्याचा डिनॉमिनेटर एक्स स्क्वेअर करू, म्हणजे हे झालं 3y स्क्वेअर प्लस इथे जर x घेतला, एक्स स्क्वेअरने जर काय केलं, इथे काय होईल तर 48xy आणि इथे येईल 23x स्क्वेअर इज इक्वल टू 0. सगळ्याचा एलसीएम आपण एक्स स्क्वेअर करून घेतला आणि हेच आपल्याला जे हवं होतं ते रिक्वायर्ड, हेच आहे आपलं रिक्वायर्ड कंबाईन इक्वेशन. हे आहे आपलं रिक्वायर्ड कंबाईन इक्वेशन. तर बघा सगळं सोल्युशन आपण इथे लिहून झालंय. ठीक आहे. हां, आणि पुन्हा थोडंसं एक्सप्लेन करून सांगते की आपल्याला फाइंड करायचं होतं अशा लाईनचं कंबाईन इक्वेशन की ज्याच्यातले लाईन, ज्या लाईन ओरिजिनमधून पास होतात आणि मेकिंग अन अँगल 30 डिग्री विथ दिस लाईन. मग असं दिलेलं असताना आपण ह्या लाईनवरून काय करू शकत होतो, एक स्लोप फाइंड करू शकत होतो. तो आपण केला, त्याला M1 म्हटलं. आता एक लाईन काय आहे की जी काय करते, मेकिंग अन अँगल 30 डिग्री. मग 30 डिग्रीचा अँगल करणाऱ्या लाईन, मग त्यांच्यामधला ॲक्यूट अँगल आपण काय केला, फाइंड केला बाय दिस फॉर्म्युला आणि त्याच्यामध्ये M1 ची व्हॅल्यू पुट केली आणि M पुट केला. आपल्याला 30 डिग्री माहिती आहे, दुसरा स्लोप माहिती नव्हता, दुसऱ्या लाईनचा स्लोप आपल्याला माहिती नाहीये. मग ती व्हॅल्यू आपण तशीच ठेवली आणि त्याला सिम्प्लिफाय करत गेलो आणि सिम्प्लिफाय करत करत आपल्याला जे इक्वेशन मिळालं ते इक्वेशन यमच्या फॉर्ममध्ये मिळालं. कशाच्या फॉर्ममध्ये मिळालं, यमच्या फॉर्ममध्ये मिळालं. आणि आपल्याला माहिती आहे की यमच्या फॉर्ममध्ये कसलं इक्वेशन असतं, तर ऑक्झिलरी इक्वेशन असतं. मग हे आणि आपल्याला तर फाइंड करायचंय कंबाईन इक्वेशन, आपल्याला फाइंड करायचंय कंबाईन इक्वेशन, आपल्याला मिळालंय ऑक्झिलरी इक्वेशन. मग या ऑक्झिलरी इक्वेशनचं कंबाईन इक्वेशन करण्यासाठी एम ची व्हॅल्यू कशाने रिप्लेस करायची, y बाय x ने रिप्लेस करायची आणि तुम्हाला जे रिक्वायर्ड सोल्युशन असेल ते मिळून जाईल. तर असा झाला आपला क्वेश्चन नंबर 5 कम्प्लीट. आता फक्त दोनच क्वेश्चन राहिलेत, क्वेश्चन नंबर 6 अँड क्वेश्चन नंबर 7. तर ठीक आहे, क्वेश्चन नंबर 6 कडे जाऊ. क्वेश्चन नंबर 6 काय दिलाय, हा अगदी सोपा क्वेश्चन आहे. इफ द अँगल बिटवीन द लाईन, ही स्टँडर्ड लाईन दिली आहे, इज इक्वल द अँगल बिटवीन द लाईन रिप्रेझेंटेड बाय दिस. म्हणजे ह्या लाईनचा अँगल आणि ह्या लाईनचा अँगल ते काय म्हणतात, इक्वल आहे. म्हणजे समजा ह्या लाईनचा अँगल थिटा असेल आणि ह्या लाईनचा अँगल अल्फा असेल, तर थिटा इज इक्वल टू अल्फा, थिटा इज इक्वल टू अल्फा असं आहे असं ते म्हणतात. ठीक आहे. तर ते म्हणतात की शो करा ही कंडिशन. हा क्वेश्चन विचारला जातो, IMP क्वेश्चन आहे बघा, विचारला जाणारा क्वेश्चन आहे. तर बघा, ठीक आहे, तर काय लिहूया, सोल्युशन स्टार्ट करू. ह्या लाईनचा जो अँगल आहे, ॲक्यूट अँगल आहे, तो कसा लिहिणार मी, थिटा बी एन ॲक्यूट अँगल, theta be an acute angle between the lines ax square plus 2hxy plus by square is equal to 0. काय तो फॉर्म्युला, tan of theta is equal to modulus 2 times under root h square minus ab अपॉन a प्लस b असा तो फॉर्म्युला आहे. ठीक आहे, याला आपण इक्वेशन 1 म्हणू. आणि दुसरं काय सांगितलंय, तर ही दुसरी लाईन आहे. मग आता ही जर दुसरी लाईन असेल तर ह्या लाईनचा अँगल आपण अल्फा म्हणूया. तर लेट अल्फा बी एन ॲक्यूट अँगल बिटवीन लाईन्स, काय ती लाईन, 2x स्क्वेअर मायनस 5xy प्लस 3y स्क्वेअर इज इक्वल टू 0. मग याचा फॉर्म्युला ह्याचप्रमाणे काय होईल, tan ऑफ अल्फा इज इक्वल टू हां, आता इथे a 2h च्या व्हॅल्यू लिहायच्या राहिल्यात बरं. तर a ची व्हॅल्यू असेल 2, 2h ची व्हॅल्यू असेल -5. ठीक आहे,
आणि त्याच्यानंतर b ची व्हॅल्यू असेल 3. त्या व्हॅल्यू आपण इथे पुट करू. तर काय होईल 2 टाइम्स अंडर रूट h² मायनस ab अपॉन a प्लस b. ह्या व्हॅल्यू इथे पुट करू. काय होईल 2 टाइम्स अंडर रूट h ची व्हॅल्यू आहे -5/2 -5/2 इट्स स्क्वेअर मायनस a b म्हणजे 3 टू द 6 डायरेक्टली इथे 3 टू द 6 आणि a आणि b 2 + 3. therefore in modulus 2 टाइम्स आता बघा हे झालं 25 अपॉन 2 ची व्हॅल्यू झाली 4 मायनस 6 अपॉन 5. ओके. तर tan ऑफ अल्फा इज इक्वल टू इन मॉड्युलस हे सिम्प्लिफाय करू. हे झालं 2 टाइम्स अंडर रूट ब्रॅकेट 25 मायनस 24 अपॉन 4 डिवायडेड बाय 5 म्हणजे हे झालं अंडर रूट इन मॉड्युलस 2 टाइम्स ही व्हॅल्यू झाली 1/4 म्हणजे त्याचा स्क्वेअर रूट आला 1/2 डिवायडेड बाय 5 म्हणजे हे 2 जर कॅन्सल झालं तर हे मिळालं tan ऑफ अल्फा इज इक्वल टू 1/5. मॉड्युलस काढला तरी चालेल. ठीक आहे. पण आपल्याला काय दिलं होतं आपल्याला सांगितलंय की अँगल बिटवीन धिस लाईन अँड धिस लाईन आर इक्वल. आपल्याला इक्वल सांगितलंय. तर गिवन थीटा इज इक्वल टू अल्फा कारण आपण हा थीटा कन्सिडर केलाय हा अल्फा कन्सिडर केलाय. तर आपल्याला दिलंय थीटा इज इक्वल टू अल्फा म्हणजे जर थीटा आणि अल्फा इक्वल असतील तर यांचे टँजंट अँगल पण काय असणार आहे इक्वल असणार आहे. जर थीटा इक्वल असेल तर त्यांचे टँजंट अँगल पण काय असतील इक्वल असतील. याची व्हॅल्यू ही 1 मध्ये दिली याची व्हॅल्यू 2 मध्ये दिली त्या पुट करूया आपण. तर हे झालं 2 टाइम्स अंडर रूट h² मायनस ab अपॉन a प्लस b. मॉड्युलस मी थोड्या काढून टाकला दोन्ही साईडचा डिवायडेड बाय 1 आणि ही व्हॅल्यू आहे 1/5. आता फक्त आपल्याला काय करायचंय तर हे सिम्प्लिफाय करायचंय बघा. तर सिम्प्लिफाय करताना काय करणार आपण समजा स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड केलं. जर स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड केलं तर आपल्याला मिळेल स्क्वेअरिंग ऑन बोथ साइडचा स्क्वेअर केला हे झालं 4. याचा स्क्वेअर रूट कॅन्सल म्हणजे h² मायनस ab अपॉन a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअर आणि ह्या साइडचा स्क्वेअर होईल 1/25. आता जस्ट क्रॉस मल्टिप्लाय करा आणि क्रॉस मल्टिप्लाय केलं की आपल्याला आन्सर काय होणार आहे लगेच मिळून जाणार आहे. क्रॉस मल्टिप्लाय केलं तर मिळणार आहे 4 × 25 in bracket h² minus ab is equal to a plus b bracket square म्हणजेच हे झालं 100 h² minus ab is equal to a plus b bracket square. ठीक आहे. आणि हेच आपल्याला काय करायचं होतं बघा प्रूव्ह करायचं होतं. हेन्स ती प्रूफ. ठीक आहे. अगदी सोपं आहे. त्यांनी जे अँगल इक्वल दिलेत तर याचा अँगल आपण थीटा कन्सिडर केला याचा अँगल आपण अल्फा कन्सिडर केला आणि दोघांसाठीही सेम फॉर्म्युला अप्लाय केला. फक्त याच्यामध्ये a 2h आणि b च्या व्हॅल्यू दिलेल्या होत्या त्याच्यावरून आपण त्याची व्हॅल्यू फाइंड करून घेतली. इक्वेशन 1 आणि 2 कम्पेअर केलं आणि कम्पेअर करून स्क्वेअर केल्यानंतर आपल्याला आपलं सोल्युशन मिळालं. ठीक आहे. तर आता आपला लास्ट क्वेश्चन राहिला क्वेश्चन नंबर 7 एक्सरसाइजचा शेवटचा क्वेश्चन आहे. फाइंड द कंबाइंड इक्वेशन ऑफ द लाइन विच आर पासिंग थ्रू द ओरिजिन अँड ईच ऑफ विच मेकिंग अन अँगल 60 डिग्री विथ द y ॲक्सिस. तर ते म्हणतात की तर हा झाला समजा आपला ही झाली आपली y ॲक्सिस ही झाली x ॲक्सिस.
ते काय म्हणताय की अशा दोन लाईनचं इक्वेशन फाइंड करायचं की ज्या ओरिजिन मधून पास होतात, इथून पास होणाऱ्या दोन लाईन पाहिजे आणि अँड इच ऑफ विच मेकिंग अन अँगल 60 डिग्री विथ एक्स ऍक्सिस, म्हणजे त्या दोन्ही काय करतात 60 डिग्रीचा अँगल करतात वाय ऍक्सिस बरोबर. मग आता समजा ठीक आहे, ही अशी एक लाईन असेल, ठीक आहे, ही दुसरी लाईन असेल, ठीक आहे. ह्या लाईन काय होतात तर ओरिजिन मधून पास होतात ह्या दोन्ही पण लाईन, आणि ह्या दोन्ही लाईन काय करताय वाय ऍक्सिस बरोबर 60 डिग्रीचा अँगल करताय, म्हणजे हा अँगल 60 डिग्री असेल आणि हा पण अँगल किती असणार आहे 60 डिग्री असणार आहे. मग ऑफकोर्स हा जर 60 असेल तर हा उरलेला अँगल 30 डिग्री असेल आणि हा पण उरलेला अँगल किती असणार आहे 30 डिग्रीचा असणार आहे. म्हणजे जर समजा मी ह्या लाईनला नाव दिलं ओ ए आणि ह्या लाईनला नाव दिलं ओ बी, तर ओ ए लाईनचं एक्स ऍक्सिस पर्यंत पासूनचं रोटेशन किती आहे 30 डिग्री, आणि तसंच ओ बी ह्या लाईनचं रोटेशन किती येईल मग, तर ते किती येणार बघा, हे 90 प्लस 60 दॅट इज 125. ठीक आहे. मग जर आपल्याला दोन लाईन्सचे अँगल मिळाले तर त्या अँगलवरून त्या दोन्ही लाईनचे स्लोप काढता येतील. स्लोप काढता आले तर आपल्याला त्या दोन्ही लाईनचं इक्वेशन काढता येईल. इक्वेशन मिळाले की त्यांना फक्त आपल्याला काय करायचंय कंबाईन करायचंय, म्हणजे आपला क्वेश्चन ऑलमोस्ट सॉल्व्ह झाला. काय झालं सॉल्व्ह करून, तर लेट ओ ए अँड ओ बी दी लाईन्स, कशा लाईन्स आहे, पासिंग थ्रू दी ओरिजिन, पासिंग थ्रू ओरिजिन, त्या ओरिजिन मधून पास होतात, पासिंग थ्रू द ओरिजिन अँड मेकिंग an angle 60 degree with y axis. Therefore, OA line makes an angle 30 degree with x axis. x axis बरोबर किती करते 30 डिग्रीचा अँगल करते. आणि तसंच OB line makes an angle 150 degree with x axis. तर x axis बरोबर ह्या लाईन 30 डिग्रीचा आणि दुसरी लाईन OB लाईन ही 150 डिग्रीचा अँगल फॉर्म करते. मग स्लोप ऑफ OA, त्याला समजा आपण स्लोप ऑफ OA ला आपण M1 म्हणू, तर स्लोप ऑफ OA काय असेल tan 30 डिग्री, tan थिटा म्हणायच्या ऐवजी tan 30 डिग्री म्हणूया त्याला, tan 30 डिग्री, आणि 30 डिग्रीची व्हॅल्यू किती असते 1/√3. ठीक आहे, म्हणजे M1 स्लोप मिळाला. मग लाईन OA चं इक्वेशन काय येईल, इक्वेशन ऑफ लाईन OA, म्हणजे OA लाईन ओरिजिन मधून पास होते, ओरिजिन मधून पास होणाऱ्या लाईनचं इक्वेशन असतं y इज इक्वल टू mx, इथं m1x, y इज इक्वल टू m1 ची व्हॅल्यू 1/√3x. आता जस्ट क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला इक्वेशन मिळेल √3y इज इक्वल टू x, म्हणजेच हे इक्वेशन झालं x मायनस √3y इज इक्वल टू 0. याला इक्वेशन 1 म्हणू. तसंच स्लोप दुसरा काढून घेऊ, स्लोप ऑफ OB इज इक्वल टू M2 इज इक्वल टू tan ऑफ, आता हा O2 किती करतोय, OB किती करतोय तर 150 डिग्री, tan ऑफ 150 डिग्री. आता tan 150 कसा काढणार, तर tan ऑफ 180 डिग्री मायनस 30 डिग्री, 180 मायनस 30, 180 मायनस 30 म्हणजे सेकंड क्वाड्रंटमध्ये. सेकंड क्वाड्रंटमध्ये साइन पॉझिटिव्ह असतो आणि त्याचा जोडीदार कोसिक पॉझिटिव्ह असतो, आणि उरलेले सगळे निगेटिव्ह, म्हणजे टॅनची व्हॅल्यू येणार मायनस. आता 180 डिग्री म्हणजे तिथे अँगल चेंज होत नाही, टॅनची व्हॅल्यू टॅनच राहणार. हे झालं tan 30 डिग्री, हा काय झाला मायनस tan 30 डिग्री. मग मायनस tan 30 डिग्री म्हणजेच 1/√3, आणि हे व्हॅल्यू मिळाली M2 ची. तसंच इक्वेशन ऑफ लाईन O2 पण आपल्याला काढता येईल. इक्वेशन ऑफ लाईन O2 काय असेल मग, तर इक्वेशन ऑफ लाईन OB, सॉरी मी O2 म्हटले चुकून, OB
इज y इज इक्वल टू m2x आणि y इज इक्वल टू m2 ची व्हॅल्यू आहे -1/√3x आणि फक्त क्रॉस मल्टिप्लाय करू √3 इज इक्वल टू √3y इज इक्वल टू -x and we get x plus √3y इज इक्वल टू 0. ही झाली आपली व्हॅल्यू. ठीक आहे, याला आपण म्हणूया इक्वेशन नंबर 2. आपल्याला कंबाईन इक्वेशन फाइंड करायचंय म्हणजे जस्ट फक्त या दोघांचं मल्टिप्लिकेशन घेतलं की आपल्याला काय मिळणार आहे, कंबाईन इक्वेशन. मग दी रिक्वायर्ड कंबाईन इक्वेशन इज का असेल, ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन घ्या म्हणजेच x मायनस √3y इंटू x प्लस √3y इज इक्वल टू 0. ह्या दोघांचा प्रोडक्ट घ्यायचा आहे. प्रोडक्ट घ्यायचं म्हणजे इथे a मायनस बी a प्लस बी चा फॉर्म्युला जरी अप्लाय केला तरी होतं. म्हणजे हे झालं x² मायनस √3y स्क्वेअर इज इक्वल टू 0 and which is x² minus 3y square is equal to 0 and this is our final solution. This is the required solution. हे आहे रिक्वायर्ड सोल्युशन. बघा, हे झालं आपलं सोल्युशन. कसं फाइंड केलं तर पुन्हा एकदा सांगते. आपल्याला सांगितलं होतं की कंबाईन इक्वेशन फाइंड करायचंय अशा लाईनचं की ज्या दोन्ही लाईन ओरिजिन मधून पास होतात आणि वाय ऍक्सिस बरोबर 60 डिग्रीचा अँगल करतात. मग जर त्या वाय बरोबर 60 डिग्रीचा अँगल करत असतील तर हा जर अँगल 60 डिग्री असेल तर हा उरलेला 30, हा 60 असेल तर हा उरलेला 30 आणि म्हणून आपण एक्स ऍक्सिस पासून त्याचं काय घेतलं, ओरिएंटेशन घेतलं. कारण आपल्याला जो फॉर्म्युला माहिती आहे टॅन थिटा काढण्याचा तो एक्स ऍक्सिस पासूनचा माहिती आहे म्हणून आपण त्याचं रोटेशन कुठून काढलंय तर एक्स ऍक्सिस पासून. तर एक्स ऍक्सिस पासून OA लाईन 30 डिग्रीचा अँगल करते आणि OB 150चा करते. मग ह्या ज्या दोन अँगल आहेत हे दोन अँगल म्हणजेच झालं हे दोन अँगल म्हणजे झाल्या तुमचे दोन स्लोप दोन लाईनचे. मग OAचा स्लोप m1 O2चा स्लोप m2 हे दोन स्लोप काढले. स्लोप वरून आपल्याला इक्वेशन ऑफ लाईन काढता येईल कारण ओरिजिन मधून पास होते. ओरिजिन मधून पास होणाऱ्या लाईनचं इक्वेशन असतं y इज इक्वल टू mx फॉर्म मध्ये. हे एक इक्वेशन मिळालं. कंबाईन इक्वेशन करताना जस्ट या दोघांचा प्रोडक्ट घेतला आणि आपलं सोल्युशन काय झालं, कम्प्लीट झालं बाय 1 and 2. ठीक आहे, तर ह्याप्रमाणे आपण आपली एक्सरसाइज 4.2 पूर्ण कंप्लीट केली आहे. ठीक आहे, चला, थँक्यू.